नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालय आणि मित्रांनो फॅमिली कोर्ट्समध्ये दिल्ली या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी या ठिकाणी वॅकेन्सी प्राप्त झालेले दोन वॅकेन्सी आलेले आहेत मित्रांनो, ज्यामध्ये एका वॅकेन्सीमध्ये 40 जागा आहेत आणि एका वॅकेन्सीमध्ये मित्रांनो 102 जागा आहेत. तर याच्यामध्ये खूप महत्त्वाची पद आहेत मित्रांनो, जसं की सिपाई पद भरलं जातं आहे, त्यानंतर ऑर्डररी किंवा डाक पिऊन म्हणजे डाक सिपाई आणि प्रोसेस सर्व्हरचं पद आहे. त्याच्यानंतर पहा ड्रायव्हरचं पद आहे, चौकीदारचं पद आहे, सफाई कर्मचारीचे पद आहे मित्रांनो, डेटा एंट्री ऑपरेटर आणि बुक बाइंडर. तर ही सर्व पद आहेत मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोर्ट्स या ठिकाणी भरली जात आहेत. परंतु मित्रांनो दिल्ली या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय करा, कारण की तुम्हाला फीज अत्यंत कमी आहे. तुम्ही जर मित्रांनो ओबीसी ओपन कॅन्डिडेट असाल फक्त 100 रुपये फीज आहे, आणि जर तुम्ही महिला कॅन्डिडेट आहात, SC ST PWD कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला फक्त 0 रुपीज फीज असणार आहे मित्रांनो. आणि याची एकच परीक्षा होते. काय क्वालिफिकेशन आहे, कशी माहिती आहे मित्रांनो, पूर्ण डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे आता DSSB घेते, म्हणजे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. जसं SSC असतं मित्रांनो, तसंच या ठिकाणी ही दिल्लीमधील जेवढे पण रिक्रुटमेंट होतात त्यासाठी DSSB मार्फत जाहिरात जी दिली जाते. ऑल इंडियामधून तुम्ही कुठूनही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर बघा पहिली जाहिरात या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय मी, ज्यामध्ये मित्रांनो 20 मार्चपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील, म्हणजे अजून 2-3 दिवसांनी. त्यानंतर 18 एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येतील. दुसरी जाहिरात आहे, त्याच्या देखील सेम डेट आहेत मित्रांनो, 20 मार्च ते 18 एप्रिल. सेम दोघांसाठीही मित्रांनो तेवढीच फीज आहे. तर पहिल्या जाहिरातीमध्ये जी पदं भरली जात आहेत ती सर्व ग्रुप सीची आहेत. दुसऱ्या जाहिरातीमध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता, यामध्ये देखील सर्व ग्रुप सीची पोस्ट आहेत, सिपाहीपासून ते ड्रायव्हरपर्यंतची. तर बघा आता आपण याचं डायरेक्टली काय पाहूयात, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय काय ठेवण्यात आलेलं आहे. जसं की मित्रांनो पहा, बुक बाइंडरची पोस्ट आहे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्स या ठिकाणी मित्रांनो दिल्ली या ठिकाणीच असणार आहे. बुक बाइंडरसाठी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर फक्त 10वी पास या ठिकाणी मागितलं आहे. 25,000 ते 81,100 पगार आहे या पदासाठी. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरची दुसरी पोस्ट आहे मित्रांनो, ज्याला 2 जागा आहेत. 12वी तुमचं या ठिकाणी पास पाहिजेत. त्यानंतर तुमचा या ठिकाणी डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट IT कॉम्प्युटर फील्डमधून झालेला पाहिजे. O लेवल सर्टिफिकेट असेल तरी चालेल. आणि डेटा एंट्री ऑपरेशनचं मित्रांनो तुम्हाला नॉलेज पाहिजे फक्त कॉम्प्युटर सर्टिफिकेट नंतर. त्यानंतर मित्रांनो कुठलाही एक्सपिरियन्स वगैरे गरज नाही. त्यानंतर पुढची पोस्ट आहे पहा मित्रांनो, ज्याच्यामध्ये मित्रांनो टोटल 12 वॅकेन्सी आहेत पहा. स्वीपर किंवा सफाई कर्मचारी डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्समध्ये तुमचं डिपार्टमेंटमध्ये तिथं जॉब पोस्टिंग असेल. 12 वॅकेन्सी याला फक्त 10वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकतात मित्रांनो. 21,000 ते 69,000 प्लस शासकीय सर्व भत्ते तुम्हाला असतील. 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा तुम्हाला असेल, प्लस एज रिलॅक्सेशन देखील असेल. तर या पदासाठी तुम्ही फक्त 10वी पासवरती अप्लाय करू शकतात. फीज अत्यंत कमी आहे. त्यानंतर पुढची पोस्ट आहे पहा मित्रांनो, चौकीदारची पोस्ट आहे. याला देखील 13 वॅकेन्सी टोटल मित्रांनो. चौकीदारला देखील फक्त 10वी पासवरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये देखील तुम्हाला पेमेंट 21 ते 69,000 पर्यंत या ठिकाणी असेल. 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा आहे. त्यानंतर ड्रायव्हरची पोस्ट आहे पहा मित्रांनो. ड्रायव्हरसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी 10वी पास मागितले, परंतु तुमच्याकडे लाईट मोटर व्हेकल LMUचं लायसन पाहिजे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ड्रायव्हर पदाचा पाहिजे, तर तुम्ही ड्रायव्हरसाठी अप्लाय करू शकतात. तर ही सर्व झाली मित्रांनो पहिल्या जाहिरातीमधील पात्रता. आता दुसरी जाहिरात आहे मित्रांनो, पिऊन आणि प्रोसेस सर्व्हर या पदांसाठी देखील पात्रता आपण पाहूयात. 2 जाहिराती आलेले, टोटल 140 प्लस वॅकेन्सी आहेत. तर बघा याच्यामध्ये मित्रांनो प्रोसेस सर्व्हर हे जे पहिलं पद आहे याच्यामध्ये वॅकेन्सी किती आहे, 2 वॅकेन्सी. याला मॅट्रिक्युलेशन तुमचं पाहिजे, परंतु आता ड्रायव्हर परमानेसी प्रोसेस सर्व्हर म्हणजे ड्रायव्हरच एक प्रकारचं पद आहे मित्रांनो. 2 वर्षाचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स, लाईट मोटर व्हेकलचं लायसन पाहिजे आणि 10वी पास पाहिजे. त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे मित्रांनो, डाक पिऊन ऑर्डरली पिऊन किंवा या ठिकाणी डाक पिऊन असं म्हणतो आपण त्याला. 7 वॅकेन्सी टोटल. यासाठी फक्त 10वी पास तुम्ही असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकतात पिऊन या पदासाठी. 21 ते 69,000 पर्यंत पेमेंट आहे, प्लस 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा, एज रिलॅक्सेशन. ग्रुप सीची पोस्ट आहे मित्रांनो. डायरेक्टली तुम्हाला एक्सपिरियन्सची कुठलीही गरज नाही. 7 वॅकेन्सी आहेत डाक पिऊन या पदासाठी. त्याच्यानंतर पहा, डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट्समध्ये पिऊन ऑर्डररी किंवा डाक पिऊन ही जी पोस्ट आहे, पहिली जी पोस्ट भरली जात होती मित्रांनो कुठं, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्स, परंतु फॅमिली कोर्ट्समध्ये. सेम पोस्ट आहे मित्रांनो, सेम या ठिकाणी, परंतु या ठिकाणी जी डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्समधली वॅकेन्सी त्याला सर्वात जास्त 92 वॅकेन्सी. तुमच्या कॅटेगरीनुसार वॅकेन्सी तुम्हाला पाहिजेत. याला देखील फक्त 10वी पासवरती अप्लाय करायचं आहे. सेम पगार, सेम वयोमर्यादा तीच ठेवण्यात आलेली आहे. तर पिऊनसाठी मित्रांनो 10वी पास आहे. स्वीपर, चौकीदार या सर्व पदांसाठी 10वी पासवरती फक्त तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. त्याच्यानंतर पहा, एक्झामिनेशन स्कीम कशी असणार आहे तुमची. एकच या ठिकाणी
तुमची एक्झाम होते मित्रांनो. जसं की पहा, आपण पाहूयात या ठिकाणी पिऊनचं डायरेक्टली पाहूयात एक्झाम कशी असेल तुमची. बाकी डिटेल पाहण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या जाहिरातीची PDF फाईलची, किंवा टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात. जसं की पहा, पिऊनसाठी जर एक्झाम असेल तुमची 100 मार्काची एक्झाम होते, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं या ठिकाणी इंग्लिश, हिंदी, जनरल नॉलेज आणि अर्थमॅटिक एवढेच सब्जेक्ट असतील. 25-25 या ठिकाणी क्वेश्चन, म्हणजे 100 क्वेश्चन 100 मार्क्स. परंतु याच्यामध्ये तुमचे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, MCQ आणि मित्रांनो इंटरव्ह्यू देखील असणार आहे. तर बघा, तुम्हाला पहिल्यांदा मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी 50% जनरल कॅटेगरीसाठी मार्क्स घ्यायचे आहेत, आणि या ठिकाणी कॅटेगरी साठी मित्रांनो 45% कमीत कमी मार्क्स घ्यायचे आहेत. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग देखील 0.25% या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये मित्रांनो तुमचा पेपर होईल, आणि 15 मार्काचा इंटरव्ह्यू मित्रांनो कंडक्ट केला जाईल तुमचा प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज जे असणार आहेत मित्रांनो त्यांच्यामार्फत. हायकोर्ट डायरेक्टली, म्हणजे दिल्लीचं डिस्ट्रिक्ट कोर्ट्स आहे तिथून मित्रांनो. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स त्याचे देखील तुम्हाला असणार आहेत इंटरव्ह्यूचे. तर इंटरव्ह्यू मित्रांनो जो आहे या ठिकाणी असणार आहे तुमचा, आणि तुमची एक्झाम देखील या ठिकाणी होईल. हे पिऊनचं झालं. त्याच्यानंतर पुढचे जे पोस्ट आलेले आहेत मित्रांनो, जसं की स्वीपर असेल, चौकीदार असेल, ह्या ज्या बाकीच्या पोस्ट आहेत यांच्यासाठी देखील मित्रांनो आपण बघूयात काय दिलेलं आहे त्यांनी. जसं की पहा, या ठिकाणची चौकीदार ही पोस्ट आहे मित्रांनो, याला देखील तुमचा इंटरव्ह्यू आहे. सेम मित्रांनो या ठिकाणी 25-25 क्वेश्चन, 25-25 मार्क्स, 100 क्वेश्चन 100 मार्क्स अशा पद्धतीची एक्झाम असेल. संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे तुम्हाला. याला देखील निगेटिव्ह मार्किंग आहे. तर तुमचं एक्झाम सेंटर कुठं असणार आहे मित्रांनो, तर दिल्ली या ठिकाणीच तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाईल. दिल्लीला तुम्हाला एक्झामसाठी जावं लागणार आहे. एक्झाम सेंटर तुम्ही सर्च करून देखील PDF फाईलमध्ये या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतात. तर बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे, द सेंटर फॉर होल्डिंग द एक्झामिनेशन विल बी इन दिल्ली/NCR ओनली. तर दिल्ली या ठिकाणी तुमचं एक्झाम सेंटर ठेवण्यात आलेलं आहे. तर महत्त्वाची अशी जाहिरात आलेली आहेत मित्रांनो. ह्या 2 जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा, आणि पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.